वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी आता जर पुन्हा माझ्या मागा आला टकुरच फोडेन. काही कर पण चंद्रकांत दादाला घराबाहेर काढ. अगं आप्पा ऑटो मध्ये बसून घरी निघालेत. मुन्या थांब जरा. हा दादा. काय करू राहिलं तू? काय? मला सांग, कुठल्या पोरी बरोबर तू गावभर फिरू राहिला? मुन्या काय ऐकून राहिलं मी हे? कोणत्या पोरीबरोबर फिरतो तू? अरे कोण आहे ती साठवी सांग ना. अरे आम्ही सगळे तुझं लग्न जमून राहिलो आणि तू काय करून राहिले? कोण आहे ती? अनुष्का सोबत पाहिलं असणार, नाहीतर सोनीनं तरी सांगितलं असणार आहे. आता काय करू? आई अगं, मैत्रीण आहे ती माझी. मैत्रीण आहे का? फक्त मैत्रीणच आहे. मुन्या तू एवढं खोटं बोलायला लागला? अरे मास्तर आहे ना तू. हा, आम्हाला सगळं माहिती. कोण आहे ती पोरगी? खोटं नको बोलू बाबा, पाहिलंय मी. भेट आपल्या होणाऱ्या बायकोला मैत्रिणी सारखा भेटणार भेट. अरे पक्षाच्या कामासाठी बाहेर गेले होते ना, तेव्हा मी तुला पाहिलंय बर का मुन्या. तुझ्या पार्टी बरोबर फिरताना मी तुला पाहिलंय. आणि मग म्हणलं जरा मुन्याला आचारसंहिता लागू करते. काकू अगं तसं नाही आहे ते. आकानं काढा दिलता तिच्यासाठी भूक वाढावी म्हणून, तो द्यायला गेलतो एवढंच. आणि मुन्या भेटला का परत तिच्या पुढ्यात जाऊन झोपला? बस झालं, काही बोलू नका पोराला माझ्या. तेव्हा आला ना तुझा पुराणिक काका खाली, तेव्हा अशापर्यंत हे डोकं थंड होईल असं काही वाटत नाही मला. मला एक सांग, माझं डोकं दुखू राहिलं हे कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगितलं? कशा लोकात चिडू राहिले तुम्ही? शांत व्हा बरं. मी चिडू राहिलो? मी चिडू राहिलो? मी चिडू राहिलो का? अरे मी जर खरा चिडलो ना तर या घरात एक जण राहणार नाही. कसले कसले लोक इथे येऊन राहिलेत
आणि इथे येऊन डोक्यावर बसतात आमच्या. मला एक सांगा, त्याला बोलविलं कोणी रे इथं? बोलविलं कोणी? मला नाही माहित. नाही कुणालाच नाही माहित. त्याचा तोच आला असेल बहुतेक. बरोबर आहे. लाजा सोडून वागत आहेत आणि इथे येऊन डोक्यावर बसतात. तिकडे सासूरवाडीचे तळवे चाटायचे आणि इथल्या घरच्या माणसांना शानपणा शिकवायचा. मला एक सांगा, तो पुराणिक इथं आलाय हे घरात कोणाकोणाला माहितीये? आई आणि पुष्पा आत्या. अजून? मला आणि हिला. अजून? छाया काकूला. हा, वाटलंच मला. आणि दीपक मामांना आत्ताच कळलंय. अजून कोणाकोणाला माहितीये? यांना आणि लक्ष्मीकांत काकांना पण माहितीये. लक्ष्मीला पण माहितीये का? वा 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 वा. लक्ष्मीला आहे माहिती. लक्ष्मी, लक्ष्मी, बरदार घराची पायरी चढणार तर. ठीक आहे, मग तुम्ही काय करा, लग्नाचं जरा घ्या मनावर आता. हुंडेकरी का नक्षत्र हा ते तुम्ही बघा आणि काय असेल ते मला सांगा. पुढचं बोलतो मी त्यांच्याशी, बरं का? हा. ए लक्ष्मी, अरे काय कुठं आले आले वरती का जातो रे? अरे मी पण आहे घरात. आप्पांनी काय चॉकलेट आणून ठेवलं काय वरती तुझ्यासाठी? इकडे काय दादाला नाही भेटणार का? अरे इकडे म्हणलं ना. काय लेखा तू, ये इकडं. काय रे, काय दादाला नाही भेटायचं का? नाही असं नाही. मुन्या मुन्या आलो आलो. मुन्या अक्का, मी आलो म्हणलो होतो ना, तू कशाला आली? म्हणला तू आहे की नाही बघा रूम मध्ये. दुसरीकडे कुठं जाणार आहे? काय झालं? माझा चष्मा पाहिला का रे कुठं? टीव्ही पुढे असेल ना अक्का. काय रे, काढा दिला का? कोणाला? पूर्वाला? हाता एकदम नाव घेऊ राहिला. लाज नाही वाटत? अक्का, लाज काय वाटायची त्यात? अरे देवा, आमच्या काळी आम्ही तर नाहीच. आमचे नवरे बी आम्हाला नावाने हाका मारत नव्हते. आमची मंडळी आता आग आहे असं म्हणून आवाज द्यायचे. हा अक्का ग, काळ बदलला आता आणि बदल हा निसर्गाचा नेम आहे. तसं तर कुणाचाच नियम नाही बाबा. आज आहे तर उद्या नाही. अक्का, मला नोट्स काढायचे. मला बी काम आहे. ये. अरे पण कसं घ्यायचं ते सांगितलंस का? तू कधी सांगितलं मला? मग आता सांगते, सांग तिला. सांग. अरे लाव की फोन. फोन? आता फोन लाव. सांग. नंतर लावतो. अरे लाव की फोन. अगं लावतो. लाव लाव. जरा दम. हा सॉरी बरं का, अचानक कॉल केला. तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं ना अभ्यासात? नाही ते काय झालं, अक्काने काढा दिलता ना. हा तर अक्का म्हणली तू काढा दिला पण तो कसा घ्यायचा हे सांगितलंच नाही. हा. आणि
आजी म्हणली तुम्ही तसाच काढा घेतला डायरेक्ट आणि काही प्रॉब्लेम झाला म्हणजे, म्हणून मग मी पण तुम्हाला अर्जंट कॉल केला. हॅलो हॅलो, ऐकून येऊ राहिलं का? हा हॅलो, आवाज नाही येऊ राहिला का तुम्हाला? हॅलो, बोला ना. हा, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? नाही. मग काही प्रॉब्लेम आहे का? हा समोर आहे. कोण? आप्पा. बसा ना. हा का? मी तुम्हाला काढा कसा घ्यायचा आणि पत्ते पाणी सगळं मेसेज करतो बरं का. हा बाय. काय झालं? बिझी आहेत त्या. पण तू सांग ना मला, मी मेसेज करतो ना त्यांना तसा. हे होणारी बायको फोन कट करते तुझा. हे? हसतो काय? हसतो काय? अरे पप्पीचं लग्न ठरलं तरी मला कोणी कळवलं नाही. सक्का भाऊ आहे ना तुझा मी, आहे की नाही? मग हे छायावैरीने सांगितलं म्हणून बरं झालं. नाही तर पार बाहेरच्या माणसाकडून कळलं असतं मला लग्न झाल्यावर. काय? सॉरी. सॉरी? आता मी म्हणलं म्हणलो की सॉरी. हा काय? कुठे चाललास? अरे का नाही कळवलंच मला? का नाही कळवलं? मग आप्पा पडा ना तुम्ही, आराम करा, डोकं शांत होईल तुमचं. नाही करतो करतो. तुम्ही असं करा, ते पुराणिक आलाय ना खाली, तुम्ही कशाला ताट कळत बसता? जा जा खाली जा. हा जा. आणि अरे पप्पी, हा ते लक्ष्मी आलाय ना खाली. आ तुम्ही त्याला बाहेर थांब म्हणले ना. हा. आता वर पाठव त्याला, वर पाठव. हा आप्पा पडा ना तुम्ही, मी उशी आणते. परतो परतो. हॅलो प्रांजल, हा घरी वातावरण कसं आहे? लय राडा झाला असेल ना. आप्पा कुठे आहेत? आणि चंदू काका किती वेळ थांबणार म्हणलं? लक्ष्मी काका पोहोचला की नाही? हॅलो, अगं मी विचारतोय काहीतरी, कुठे आहेत सगळे? हॅलो. आहेत आहेत, इथंच आहेत सगळे. हा तुम्ही बी या इकडं. काय प्रांजलला बोलायचंय? मी सांगतो ना प्रांजल काय म्हणल ते. हा हो नाही, आपणला कळलं बर का, आपण चंदू काकाला लपवून ठेवलं ते. हा इथं लई टेन्शन आहे. आप्पा वरच्या मजल्यावर आहेत, चंदू काका खालच्या मजल्यावर आहे, आणि आम्ही लटकलो ना मधल्यामध्ये. मला तर काहीच कळून नाही राहिलं. तुम्ही या ना लवकर, दुकान बंद करू. कळलं का? या लवकर, दुकान बंद करून. हा 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 आप्पा, लगेच येतो. आता जातो खाली आणि नीट हाजरी घेतो जरा खाली जाऊन. या. तेव्हा लक्ष्मीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता रे. हा कसला दिसत होता तू. आता काय करतो आज? तेव्हा बघायचं होतं. लक्ष्मी काका ऐक ना, ते आप्पा बोलू राहिले ना तुला वर. चल. लगेच आलं पाहिजे का? थोड्या वेळानं आलं तर नाही जमणार? जमणार ना, जमणार. थोड्या नाही जमणार. बस अगं हे पप्पे पाया पड. हे ती पिशवी घे, पिशवी घे तुझ्या मागची. अगं इकडे ये बघ, तुझ्यासाठी मस्त गिफ्ट आणलंय.
हा हार तू लग्नात घालायचा आहे का नाही? झाकपाक वहिनी कसं आहे? आपली चॉईसच लय भारी आहे. तू बघ पपे, घे तुला माझ्याकडून गिफ्ट. काका अरे पण अगं घे ग. आप्पा आप्पांना काय घाबरती? मी नाही तर घे घे घाल. लग्नात घालायचा मस्त दिसशील तू. अगं घे ग. हा तिजोरी भरलेली आहे बोराडे घराण्याची अजून. बेकेला नाही लागले बोराडे. मी कुठं म्हणतो मग भिकेला लागलेत बोराडे. मला पण अभिमान आहे बोराडे असल्याचा. हा लय अभिमान आहे. अभिमानाच्या नद्याच वाहू राहिल्या सगळीकडे. ते आम्हाला नको कोणाच्या भेटी फिटी, गरज नाही आम्हाला त्याची. राहू दे तुझ्याकडेच, तुलाच कामाला येईल. ते हार बीर मोडून पोट भरायला होईल. एवढा गरीब किंवा आळशी नाहीये मी घरचे दागिने मोडून पोट भरायला. ह जसं आम्ही तर काही जमीन इकूनच पोट भरून राहिलो. तू लय मोठा आहेस ना. तुझे पैसे तुलाच लाभ. आम्हा बोराड्याला काही कमी नाही. आणि कुणा पुराणिकाकडून मदत घ्यायला आम्हाला भीक नाही लागली. भांडता यांच्याशी. ए पपे जाऊ दे, हार घे तू. पपे हार घेऊ नको. पपे हार घे, मी इथं आहे. पपे हात सुद्धा लावू नको त्या हाराला. पप्पे हार घे, मी इथं कोण काय करतो बघतोच. हार कुत्र सुद्धा हार म्हणलं तर हार सोडून पळून जात, पण हे नाही ऐकणार. पपे आपल्याला नको ते हार. याच्यापेक्षा किमती हार घेण्याची ताकद आहे तुझ्या आज्यात. पप्पे हार घे. पपे हार घेऊ नको. हार घे पप्पे. पपे हार घ्यायचा नाही. पप्पे तू जोपर्यंत हार घेत नाही ना मी जाणार नाही इथून. तुझ्या बापाचं घर आहे का? जाणार नाही म्हणजे? हो माझ्या बापाचंच घर आहे म्हणून जात नाही इथून. पपे त्याला सांगा त्याच्या थोबाड फोडेल. अरे काय लहान आहे का काय थोबाड फोडीन म्हणायला? डोळे दाखवता का बापाला? मग तुम्ही कशा पद्धतीने बोलताय? नालायक कुठला? तेच ते झाले लहानपणी हेच करायचे. एक गोष्ट ऐका नाही. अरे तुम्ही काय ऐकली म्हणून पुण्याला गेले राहायला. इथं काय अक्कल आहे का तुला? काढा अक्कल माझी. तुम्हाला खूप आहे. अरे जोड्यानं मारेन. अरे साऱ्या गावाला घाबरत नाही आपण कोणाला. बघत आलोय तुमचं हेच. बदलून काढेन. नालायक कुठला? बदला. आप्पा गप्प बसा ना आता. नालायक कुठला? तर कापू राहिले किती किती बीपी वाढला बघा बरं. मरतान तुम्ही. अगं पण हे गप्प बसा आता. शांत, एकदम शांत राहायचं आता. चंदू काका तू जा ना प्लीज. घे नंतर हार. तू तरी समजून घे ना काका. पण पप्पे सारखे सारखे मी का माघार घ्यायची? अरे तू शिकलायस ना. शिकून पण तू असाच वागू राहिला तर काय उपयोग आहे तुझ्या शिकण्याचा? हे बघ पप्पे, मी शिकलो म्हणजे काही वेगळा नाहीये. आणि तू जर म्हणत असेल ना मी शिकलो, तर आता तर हा अन्याय मी नाही सहन करणार. काका नको ना आता भांडणं काढू. मलाही करमत रे घरातली माणसं भांडू लागली की. अरे त्यांचं वय झालंय, तू तरी समजून घे. वय तर लक्षात घे त्यांचं. ठीक आहे. सारखं सारखं पुराणिक म्हणून मला आप्पा हाक मारतेत. अगं मी पुण्याला राहतो म्हणजे काय घर जावई नाहीये मी तिथं. माझं स्वतःचं घर आहे तिथे. पण या आप्पांना कोण समजावून सांगणार? अरे या वयात अशीच चिडचिड करत असतात माणसं. त्यात त्यांचा काही दोष नाही ना. आपणच त्यांना समजून घ्यायला पाहिजे. तर एवढं एकत्र कुटुंब म्हणून नावाजलेलं बोराड्याचं घर फुटलं. असं नको ना व्हायला. मी कुठं फोडलंय घर पप्पे? त्यांनीच मला तोडलंय घरातून. अरे काका नको ना आता ताणून धरू. तू जा आता पुण्याला. मला नको हार. प्लीज तू जा आता. ठीक आहे पप्पे, तू म्हणतीस ना
म्हणून मी जातो. पण आता हार घेऊन जातोय मी, हार मानून जात नाही. हा आणि हो, उगाच भांडणं नको ना म्हणून जातोय, लक्षात ठेवा. काय धमकी देतो का? धमकी देतो? बुटार घालीन टाळक्यात. काय बुटाड घालीन टाळक्यात? त्या रस्त्यावर पडलं काय टाळकं माझं? काका प्लीज. आता जातोय मी गपचिप, पण लग्नाच्या आधी 7 दिवस मी इथे येणार आहे राहायला आणि याच घरात राहणार आहे. तेव्हा हा हार तुला घालावाच लागणार, कळलं काय? बघू कोण अडवतंय मला. मी पण पक्का बोराडे बोराडे. ए पपे, हे बेन जर लग्नात येणार असलं तर मी घरात राहणार नाही. ध्यानात ठेवा सगळे, पुन्हा सांगितलं नाही म्हणतात. आणि एक लक्षात घे, तू आता ठरव, लग्नात तुला आप्पा पाहिजे का हे पौराणिक? आता तर मी येणारच.